दरम्यान याबाबत लोकशाही मराठीनं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी बातचीत केली। यावेळी त्या काय म्हणाल्या ते ऐकूया। जुहू चौपाटीच्या बाबतीतला मी आढावा घेतलाय सर्व। त्या ठिकाणी आमची पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे जे क्लिनिंग कर्मचारी आहेत त्या ठिकाणी काम करतात। एक लक्षात घ्या वस्तुस्थिती, समुद्राच्या 200-300 किलोमीटर आतमध्ये जहाज असतात, त्यांच्यातून पण टाकलेला सगळा कचरा असतो, तो एक भराव असतो। आणि मुंबईकर म्हणजे समुद्राच्या किनारी फिरायला येणारे लोक तर अशा पद्धतीने तो सगळा कचरा जो आहे तो लाटांच्या माध्यमातून पूर्ण समुद्राच्या टोकावर एका बाजूला टाकला जातो आणि तो साफ करण्याचं काम जे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी टीम सारखी कार्यरत असते। पण हा कचरा एक दिवसाचा नाही, एव्हरी डे, प्रत्येक दिवशी हा समुद्राच्या पोटातून बाहेर किनाऱ्यावरती टाकला जातो। तर ह्याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष आहे। मी याच्या बाबतीत संपूर्ण माहिती पण घेते आणि तो सगळा कचरा त्या ठिकाणी साफ करण्याचं युद्ध पातळीवरती काम आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे। कर्मचारी अपुरे आहेत हे मान्य करावं लागेल। कर्मचाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढवावी लागेल। किनारपट्टी खूपच मोठ्या लांबीची आहे, परंतु कचरा हा रोजचाच आहे तिकडे येणाऱ्या लाटांबरोबर आणि कर्मचाऱ्यांची संख्या तिथे वाढावी या पद्धतीचे जे निर्देश आहेत ते मी प्रशासनाला देतेच आहे। कालही सांगितलेलं आहे, आजही पुन्हा सांगणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।